बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महापूर आला होता। या पुराचं पाणी पुलावरून 10 फूट उंचीवरून वाहत होतं, त्यामुळे पुलाचं मोठं नुकसान झालं। पुलाचे कठडे, सुरक्षारक्षक भिंत यांचं मोठं नुकसान झालं। महापूर येऊन आता वर्षाचा कालावधी होत आला तरी देखील पुलाच्या दुरुस्तीकडे बीड नगरपालिकेनं लक्ष दिलेलं नाही। बीड शहरवासियांचा पेठ बीड भागाशी दररोज संबंध येतो, त्यामुळे या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणावर आहे। सध्या या पुलावरून अवजड वाहतूक देखील सुरू आहे, मात्र पुलाला कठडे नसल्यानं अपघात होऊन जीवितहानी होण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही। आता जे पूर आला तर अजून ह्याच्याहून नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे, कारण की पाणी जे आहे पुलाचा पार शाळेपर्यंत गेलता। तिकडले दुकाने ते वाहून जाण्याची शक्यता आहे। वाहनांचा अडथळा होतो। इथं एक वेस लावली होती त्यांनी, ती वेस बी तुटून गेली बसनी आणि अजून पूर आला तर हे खालचं सुद्धा वाहून जाणार आहे। या पुलाच्या दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनानं लक्ष दिलेलं असून 50 लाखांची तरतूद केली आहे, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे काम रखडल्याची माहिती बांधकाम सभापतींनी दिली। त्या पुलासाठी 50 लाखाची विशेष तरतूद आपण त्याच्या डागडुजीसाठी, म्हणजे त्यांचे कठडे असतील किंवा आणखी काही ज्या पुलाला भेगा वगैरे पडलेल्या आहेत त्याच्यासाठी ज्या डागडुजीसाठी आम्ही 50 लाखाची तरतूद बांधकाम समितीमध्ये त्याची तरतूद करून ती काउन्सिलमध्ये मंजूर करून घेतलेली आहे। परंतु एप्रिलमध्ये काउन्सिलमध्ये तो ठराव मंजूर झाल्यानंतर शहर 100% हागणदारी मुक्त न झाल्यामुळे काही फंड शासनाकडून अडवण्यात आलेले आहेत। 1 वर्षाचा कालावधी लोटला तरी पुलाची दुरुस्ती न करता आल्यानं बीडकर नागरिक संताप व्यक्त करतायत। आपण पाहू शकतो की हा जो पूल आहे या पुलाची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे। या पुलावरचे जे कठडे आहेत ते कठडे मागच्या वर्षीच्या पुरामध्ये पूर्णपणे निघून गेले। गेल्या वर्षभरात या पुलाकडे आणि या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला नगरपालिका प्रशासनाला वेळच मिळालेला नाही। विशेष बाब म्हणजे आता यंदाचा पाऊस सुरू झालाय, पावसाळा सुरू झालाय, तरी देखील नगरपालिका प्रशासन अद्यापही या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहताना दिसून येत नाही। पुन्हा एकदा पूल आल्यानंतर आणि बीडकरांचा संपर्क तुटल्यानंतर नगरपालिका प्रशासन जागं होणार काय, हाच खरा प्रश्न आहे। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।